मी भारतीय विद्यापीठ कात्रजला होते. सीनियर पी-आय. नंतर सीनियर 2ला होते. सी-पी ऑफिस क्राईम ब्रँच. आमचे डॉक्टर एजाज सर यांची कंपनी आहे गिझर मॅन्युफॅक्चर आणि चांगलं मोठं म्हणजे ब्रँड आहे त्याचं. गिझरमध्ये बऱ्याचशा यांची फॅक्टरी कोंढवार आहे. तिसोड कोंढवा एरियामध्ये आहे. काय ब्रँड कुठलं रिलीफ नाव रिलीफ. आणि आमचे इम्रान रई यांची पण कंपनी आहे आयक्यूब सोल्युशन्स. आयक्यूब सोल्युशन्स यांचे एक इंडस्ट्रीला वगैरे सप्लाय असतात. लिफ्टिंग मला फोन केला ती रात्री नऱ्यामध्ये. दुसऱ्या दिवशी तिचा रिझ्यूम शॉर्टलिस्ट झाला आणि तिसऱ्या दिवशी तिचं हे झालं सिलेक्शन. 8 दिवसाच्या ती कंपनी जॉईन झाली. राहायला नऱ्याला कंपनी पण राहायचं अवॉर्ड सिस्टीम. आणि ज्या कॅन्डिडेट्सचं हे झालं सिलेक्शन झालं वर्षभर त्या कॅपिटेटचा पण कसा वे होता आमच्याशी आणि अशा कॅन्डिडेटला पण आम्ही चूज करतो की ज्यांनी इंटरव्ह्यूवर वेळेवर गेले, सिलेक्शन पण झाले, जॉईन पण झाले आणि कंपनीशी चांगलं काम वाटलायचं. तर असे आमचे जीनियस म्हणजे आमचं एक कंपनीचं जे ग्रुपचं नाव आहे जीनियस सुरुवातीपासून. तर जीनियस प्लेसमेंट अवॉर्ड आणि जीनियस क्लायंट अवॉर्ड असे आमच्याकडे असतात. तर ते सरांच्या हस्ते आपण हे करूया. आणि बैक्स मैंने एक्सपीरियंस स्टार्ट किया था सर से सर्विसेज. नथिंग का टच मैं जब ओपनिंग हुआ था यहाँ से स्टार्ट किया था सर ऑफिस सर्विस. और सबसे बड़ा बेस्ट पार्ट ये रहता है कि जब भी मेरे को प्रॉब्लम आती है सर को फ़ोन कर लेता हूँ मैं कि मुझे कैंडिडेट चाहिए. और विद इन अ वीक पेलपस पे कैंडिडेट्स आना स्टार्ट हो जाते हैं. और उसमें इमीडिएटली सबसे इम्पॉर्टेंट बात ये है कि फ़िल्टर करके कैंडिडेट आते हैं यहाँ से. और रिसेंटली आज पोजीशन ये है कि आज भी कैंडिडेट आया है और शॉर्टलिस्ट हो गया है सर वो कैंडिडेट. सो सर्विसेज काफ़ी अच्छी है मल्टीपल सर्विसेज एंड प्रॉम्प्ट रिजल्ट लगता है यहाँ से मिलेगा बस सर्विसेज. तर फिरोजबेग मला कायमच असणार आहे त्याचे. मागे पण बोललो होतो तुमचा बिझनेस आहे बाकी तिथाली एक माणूस खुश होतो पण त्याच्यामुळे आपण कुटुंब खुश होतो. मी जे काम करतोच मला वाटतं एक मागच्या आठवड्यातच मी फोन केला होता फिरोजबेग. आमच्याकडे एका महत्त्वाचे केस होते तक्रारदार पण नेमका त्याला पॅरालिसिसचा अटॅक आला. ही 4 मुलं आहे आणि त्याला अटॅक आल्यामुळं सगळं कुटुंबाचं शिक्षण थांबलं, त्यांचं भाडं थकलं, तसा पाण्याचं सगळं प्रचंड परिस्थिती खराब होती. मी तेव्हा त्याच्या घरी व्हिजिट केली. यावेळी त्याचं एक मुलगा आहे 19-20 वर्षाचा. ज्याला विचारलं नोकरी करू शकतो का तर मी सांगितलं मी एका ठिकाणी करत होतो पण वेळ जास्त जायला म्हणून बंद. तर मग मी फिरोजबाईंना फोन केला आणि फिरोजबाईंनी पण कबडी केली की आपण 8 दिवसामध्ये तर तुमची बस म्हणजे दरनिर्वाहासाठी आपण सगळेच काही ना काहीतरी काम करत असतो. पण ती करत असताना साईड बाय साईड हे सगळं ज्याच्यात पैसे मिळणार नाही असं पण काम केलं पाहिजे. त्याच्यामुळं ही फिरोजबाईंना त्यांच्या मल्टीजेनियस प्रोफेशनल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला
कंपनीच्या सगळे तुम्ही जे स्टेक होल्डर्स आहेत, एम्प्लॉईज आहे, सगळ्यांना, तुमच्या कुटुंबियांना सगळ्यांना मी शुभेच्छा. धन्यवाद.